Saturday afternoon, all three of us were at home, relaxed. We were spending time at home with each other. माझा मुलगा आणि माझा नवरा जी केचा स्टडी करत होते ऑलिम्पियाड एक्झामसाठी. सो आय वॉज कुकिंग समथिंग स्पेशल फॉर अस. आय टोल्ड देम 4-5 टाइम्स, द लंच इज रेडी, इट इज हॉट, कम फास्ट. माय हजबंड लव्ह स्टडिंग आणि अगदी त्याच्या स्कूल टाईमपासूनच तो अभ्यास झाल्याशिवाय उठतच नाही जागेवरून. पण माझं असं असतं की मी जर गरम गरम जेवण बनवलं आहे तर तुम्ही ते गरम गरमच जेवायचं. असो, तर ते काही दोघंजणं आले नाहीत म्हणून मी माझं जेवायला घेतलं. म्युझिक ऐकत आय वॉज एन्जॉईंग माय ओन कंपनी. ऑलमोस्ट तासाभराने ते दोघंजणं आले अँड माय हजबंड वेअर लाईक, अरे तुझं जेवण होत पण आलं का, सॉरी सॉरी अँड ऑल. बट माय सन वेअर लाईक, हाऊ कॅन यू ईट अलोन, तू आमच्याशिवाय कसं काय पार्टी करते एकटी, तू कसं काय एकटं जेवतीये, आम्हाला का नाही बोलवलं. सो बेसिकली आय कुड सी ही वॉज अपसेट बिकॉज आय वॉज एन्जॉईंग माय ओन कंपनी विदाऊट देम. अँड दॅट मेड मी थिंक, ॲज अ किड आपल्याला सगळ्यांनाच नेहमी असं वाटतं की आपल्या आईवडिलांची फर्स्ट प्रायोरिटी आपणच असली पाहिजे. म्हणजे आईवडिलांच्या प्रत्येक एन्जॉईंग मोमेंटमध्ये त्यांनी आपल्याला इन्क्लूड केलंच पाहिजे. अँड मेनी टाइम्स वी फॉरगेट दे आर ह्युमन्स टू. पेरेंट्स कॅन हॅव देअर ओन गोल्स, डिझायर्स, प्रायोरिटीज. आणि मला हे शहाणपण आत्ता का सुचतं आहे, कारण मी आई आहे आणि मी ह्युमनसुद्धा आहे. मलाही माझे ॲस्पिरेशन्स, गोल्स आहेत. यावरून मला सगळ्या आयांचा एक ऑल टाईम फेवरेट डायलॉग आठवला, जो माझ्या आईनेही मला कित्येक वेळा मारला आहे. आणि तो म्हणजे, तू आई होशील तेव्हा कळेल तुला. कळतंय मला.